प्रशांत कोरटकरशी काही संबंध नाही, कोरटकरला ओळखत नाही, धीरज चौधरी यांनी पोलिसांना असा जबाब दिलाय। मित्र प्रशिक पडवेकरला गाडी दिल्याचा जबाब चौधरीने दिलेला आहे। कोरटकरने ज्या गाडीतून प्रवास केला ती गाडी धीरज चौधरीची असल्याने त्याच्यात चौकशी करण्यात आली। जुना राजवाडा पोलिसांकडून धीरज चौधरीची तब्बल 3 तास चौकशी करण्यात आली। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, काय अधिकची अपडेट आहे? तेजस्विनी, आपल्याला माहिती आहे की प्रशांत कोरटकर या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केला आणि त्यानंतर तो ज्यावेळी फरार होता त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला त्यावेळी काही जणांनी त्याला मदत देखील केली होती, ज्यामध्ये प्रशिक पडवेकर आणि धीरज चौधरी यांचं देखील नाव जे आहे ते समोर आलं। त्यामध्ये धीरज चौधरी जो आहे त्याची गाडी जी आहे ती काही दिवसांपूर्वी पोलिसांनी जप्त केलेली आहे आणि कोल्हापूरमध्ये ती आणलेली आहे आणि धीरज चौधरीला देखील चौकशीसाठी सामोरे जाण्याला त्यांनी नोटीस पाठवली होती आणि धीरज चौधरी काल कोल्हापूरमध्ये आला होता। त्याच्याकडून तब्बल 3 तास कोल्हापूर पोलिसांनी चौकशी केलेली आहे। मात्र या सगळ्या चौकशी दरम्यान धीरज चौधरीनं आपला आणि प्रशांत कोरटकर याचा काहीही संबंध नाही, मी त्याला ओळखत नाही, माझा मित्र प्रशिक पडवेकर आहे आणि त्यालाच मी गाडी जी आहे ती दिली होती असा जबाब त्यानं दिलेला आहे। त्यामुळे निश्चितच आहे, एकीकडे काही जणांची नावं पुढे आल्यानंतर आता पोलीस प्रत्येकाला बोलवून या ठिकाणी चौकशी करताना नक्की शेखर, अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।